की बहिणींना लाडक्या बहिणींनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली, खुशखबर तुमच्यासाठी समोर आलेली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. तो म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता, 21वा हप्ता, 22वा हप्ता, याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. त्याच्या संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली. स्वतः महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली. ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, 4,500 रुपये तुम्हाला भेटणार अशा स्वरूपाची एक बातमी समोर आली. आणि बातमी ही माझी नाहीये, तर या ठिकाणी महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी ही बातमी दिली. ही बातमी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहता. बघा, बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी कोणती अपडेट येत नव्हती. सुरुवातीला सगळ्यात आता पहिली ही अपडेट आलेली आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला 21वा हप्ता, 22वा हप्ता आणि येणारा 23वा हप्ता असे 4,500 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत याच्याबद्दलची ही बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या लाडक्या ताईला, लाडक्या बहिणींना हे हप्ते भेटणार आहेत, कुणाला नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले. त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आनंदाची बातमी काय आहे, 21वा हप्ता वाटप कधी होणार आहे, 22वा हप्ता वाटप कधी होणार आहे, म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, 2 महिने संपले तरी हप्ता अजून भेटला नाहीये. मग ते 2 हप्ते आणि येणारा हा मे महिन्याचा हप्ता, मे महिना पण बघा 7-8 तारीख या ठिकाणी उजळलेली आहे, तरी पण हप्ता आला नाही. मग हे तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्र कधी भेटणार याच्याबद्दल एक बातमी समोर आली आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. आनंदाची बातमी समोर आली आणि कुणाला मिळणार हे 4,500 रुपये. तर लाडक्या एक छोटा प्रश्न विचारतो तुम्हाला, तुमच्या सर्वांना, तुम्हाला 20वा हप्ता भेटलाय का, ई-केवायसी अपडेट केली का आणि तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह केला आहे का? तर सर्वांनी आपलं नाव, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांचे या ठिकाणी प्रश्न सुटणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला, त्याचबरोबर महिला विभाग अधिकारी नेमका अजून काय बोललेलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, हे जे हप्ता वाटपाचं आहे ते कधी होणार आहे, GR कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि बघा लाडक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली. सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे का या ठिकाणी वाचू शकतात, सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे 8 मे, आजची लेटेस्ट बातमी, सकाळी 7:15 वाजता ही बातमी आलेली आहे. मोठी बातमी आहे, लाडक्या बहिणींना आता एकाच वेळी 4,500 रुपये मिळणार, ई-केवायसी न केलेला मिळणार नाही लाभ. अधिकाऱ्यांनी सरकारकडे ही विनंती, या अधिकाऱ्याकडे ही विनंती या ठिकाणी आहे. तर ह्या स्वरूपाची बातमी समोर आहे. बघा, आता निकषानुसार पात्र असलेल्या महिलांनाच दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. लाभार्थ्यांच्या ई-केवायसीमुळे फेब्रुवारी नंतर एकाही लाभार्थ्यास योजनेचा लाभ मिळाला नाही. आता ई-केवायसी नुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये, नीट या ठिकाणी वाचा, 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. लाडक्या ताईंनो, सकाळ न्यूजपेपरची बातमी तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता. तर आजची ही लेटेस्ट बातमी आहे, खुशखबर म्हणू शकतात, या ठिकाणी अंदाची बातमी म्हणू शकतात. ही अंदाची बातमी समोर आली आहे. तर एकदमच 4,500 रुपये वितरित होतील अशी माहिती महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता कोणत्या अधिकाऱ्यांनी दिले, कुठे दिले, काय दिले, सगळं दाखवतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. चला आता बघा, या ठिकाणी सोलापूरहून ही बातमी आली. बघा, सोलापूरची ही बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11,30,000 या ठिकाणी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुरुवातीला लाभ मिळाला. आता निकषानुसार पात्र असलेल्या महिलांनाच दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. लाभार्थ्यांच्या ई-केवायसीमुळे फेब्रुवारीनंतर काही लाभार्थ्यास योजनेचा लाभ मिळाला नाही. आता ई-केवायसी नुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आता बघा, या ठिकाणी सगळं या ठिकाणी दिलेलं आहे की कोणत्या महिलांना भेटणार, कोणाला नाही भेटणार, हे तुम्हाला नंतर सांगतो. पण आधी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो नेमकं काय बोललेलं आहे, कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला हप्ता वाटप होऊ शकतोय, हे पण तुम्हाला दाखवतो सगळं. तर तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला अगोदर दाखवतो कोणत्या अधिकाऱ्यांनी दाखवलंय, कोणत्या अधिकाऱ्यांनी बोललंय, हे तुम्हाला दाखवतो. अविनाश मगर हे अधिकारी आहेत. अविनाश मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर जिल्ह्यातली ही बातमी. सोलापूरच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांचे अर्ज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थ्यांची ई-केवायसी चुकली होती त्याच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. आता ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना आमच्या कार्यालयाकडून मुदत मिळावी अशी मागणीचे अर्ज केले आहेत. त्यानुसार आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून त्यांची मागणी कळवलेली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यातून अशीच मागणी झालेली आहे, अशा स्वरूपाची ही बातमी समोर आलेली आहे.
त्याचबरोबर बघा म्हणजे ज्यांची अजून KYC बाकी आहे त्यांच्यासाठी ही बातमी आली, त्यांनी वर अर्ज देखील आता या ठिकाणी पुढे पाठवलेले आहेत. तुम्हाला त्यावेळेस बघा म्हणलं होतं लाडके बहिणींनो, आपल्या व्हिडिओचा खूप फायदा होतो. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की महिला व बालविकास विभागात लवकरात लवकर जा, अर्ज करा, तक्रार अर्ज करा. आपल्या चॅनलवर नुसार ही माहिती दिली होती आणि बऱ्याच लाडक्याताईंनी महिला व बालविकास विभागामध्ये धाव घेतली आणि या ठिकाणी अर्ज केले होते आणि या अर्जाचाच उपयोग झालेला आहे आणि अर्जामुळे महिला व बालविकास विभागाने पुढे या ठिकाणी पत्र पाठवलेले आहेत आणि ह्या KYC परत अपडेट करून घ्या अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली. ही अंदाची बातमी. दुसरी बातमी सांगतोय आता बघा, अजून एक तुम्हाला हे सांगायलोय. बऱ्याच लाडक्याताई विचारलं की सर नेमका हप्ता कधी भेटणार आहे, 4,500 रुपये कधी भेटणार त्याच्याबद्दल बघा. पण सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांची मुदतीस KYCची केलेली नाही, त्यामुळे पात्र असतानाही त्यांना लाभ बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. त्यांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून एका संधीची मागणी केलेली आहे, पण अजून त्यावर निर्णय झालेला नाही. 15 किंवा 16 मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त उपयुक्तासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. बघा 15 आणि 16 मेला एक ही महत्त्वाची तारीख लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. 15 मे आणि 16 मे हे महत्त्वाचे दिवस असणार आहेत. या दिवशी तुम्हाला मी चांगली अपडेट देणार आहे, कारण की त्या दिवशी महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक असणार आहे. आणि बघा पुढे बऱ्याच लाडक्याताईंचे जवळजवळ 54 लाख लाडक्याताईंचे अजून पण KYC बाकी आहेत, पेंडिंग आहेत. एकल महिला आहेत त्यांचे पण KYC पेंडिंग आहेत. या महिलांच्या याच्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागण्या करत आहोत. त्या मागण्या या ठिकाणी मी अधिकाऱ्यांना पण या ठिकाणी देणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी या ठिकाणी या 15-16 तारखेपर्यंत वाट बघायची आहे, त्यांना खूप फायदा होणार आहे. त्याचबरोबर ह्या ज्या गोष्टी आहेत कोणत्या 4,500 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत अशा स्वरूपाची पण यांनी सांगितलेलं आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, तुम्ही या ठिकाणी स्वतः वाचू शकतात. तर या ठिकाणी सोलापूरहून ही बातमी आली. तर आता निकषानुसार पात्र असलेल्या महिलांनाच या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार आहेत आणि KYC नुसार पात्र ठरलेल्या महिलांना 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये वितरित होतील अशी माहिती महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. सकाळ न्यूजपेपरची ही महत्त्वाची बातमी आहे. तर लाडक्याताईंनो, बऱ्याच लाडक्याताई आता विचारल्यात की सर आता ही गुड न्यूज तर तुम्ही दिली, 4,500 आता भेटतील का नाही. परत सांगतो लाडक्याताईंनो, परत असं म्हणणं का 4,500 रुपये भेटतील, पण आपल्याला 3,000 तर कमीत कमी पाहिजे. सरकारकडे ही विनंती आहे. मार्च महिना एप्रिल महिन्याचे 2 हप्ते हे एकत्र 3,000 रुपये तर टाका. 4,500 रुपये नाही टाकले तरी चालतं. एक परत सांगतोय, मे महिना चालू आहे, मे महिन्याचे नाही टाकले तरी चालतंय, पण 2 मागच्या महिन्याचे हप्ते एकत्र सरकारने टाकायला पाहिजेत. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, 2 हप्ते लाडक्याताईंच्या अकाउंटला यायला पाहिजेत. 3,000 रुपये लाडक्याताईंच्या अकाउंटला यायला पाहिजेत. आता हे अधिकारी म्हणत आहेत की 4,500 रुपये एकदम भेटतील, पण 4,500ची पण गरज नाही आहे. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पटपट सर्वांनी सरकारने टाकावेत अशी सरकारकडे विनंती आहे. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्याताईंनो, ही जी मागणी करत आहे याला सगळ्यांनी सपोर्ट करा. आपण सपोर्ट करायला बघा, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होईल. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी सपोर्ट करायचा आहे. जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, सहमत आहे असं लिहायचंय, कारण की आपण ज्या मागण्या करतो त्याला कुठेतरी यश येताना दिसत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.